पंतप्रधान आपल्या बाहेरच्या देशात जाऊन त्या दुसऱ्या पंतप्रधानांना मेलडीचं चॉकलेट वाटतंय, त्यापेक्षा आपल्या सर्वसामान्य भारतातल्या जनतेकडे बघितलं तर नक्की त्याचा जनता त्यांच्या पाठीमागे उभे राहील. सीएनजीचा रेट वाढायचा संबंधच नाही ना. तुम्ही सीएनजीचे रेट कशासाठी वाढवताय? पेट्रोलचे वाढवा, डिझेलचे वाढवा. काहीतरी सोल्युशन काढण्याकरिताच पंतप्रधान परदेशात जाऊन भेट घेत आहेत असं देखील म्हणलं जाते. नाही ते भेटले असतील पण काही परिणाम दिसतच नाही ना. कमी झालं पाहिजे डबल, रात्रीच्या एका रात्रीत 2.5 रुपये वाढतायत. रिक्षा आता विकायची वेळ आलेली आहे, रिक्षा परवडत नाहीये. युद्ध झालं तिकडं पण ह्याचा फटका सर्वसामान्याला बसतोय आणि सर्वसामान्य रिक्षा चालकाचा काना मोडलेला येत. आम्ही तिथं 1000 रुपये होते तिथं 500 रुपयात घरी जातो, ते भागत नाही. इराण इस्रायल युद्धाचा फटका सर्वसामान्यांना बसतोय आणि त्याचेच पडसाद जे आहेत ते भारत देशामध्ये देखील पडत आहेत. खरं तर आपण पाहतोय की इंधनाचे दर जे आहेत ते दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. इंधन असेल त्यासोबत महागाई जी आहे ती सातत्याने वाढताना पाहायला मिळतेय. एकूणच पेट्रोल डिझेलचे आपण जर पाहिलं तर त्याचे दर जे आहेत त्यांनी सेंचुरी पार केलेली आहे आणि आता काल रात्रीपासूनच पुण्यातील सीएनजीचे दर देखील वाढलेले आहेत. त्याची किंमत देखील आता 2.5 रुपयांनी वाढलेली आहे. त्यामुळे आता पुणेकरांना एकूणच त्याचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात बसतोय आणि याच विषयावरती बोलण्याकरता आता माझ्यासोबत काही रिक्षा चालक आहेत, सर्वसामान्य पुण्यातील नागरिक आहेत. त्यांना या विषयावरती काय वाटतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय सांगाल, रिक्षा चालवता तुम्ही? आता पेट्रोल डिझेलचे दर वाढले, त्यानंतर आता सीएनजीचे देखील दर वाढले. आता रोज आहे ना म्हणजे सिलेंडरचा सीएनजीचा रेट सारखाच वाढतोय, त्याच्याबरोबर आम्हाला साईड ऑइल पण टाकावं लागतं. साईड ऑइलची किंमत 110 रुपये होती, 170 रुपयाला झाले. म्हणजे ऑइल सोबत ऑइल पण वाढले आणि सीएनजीचा रेट पण वाढलेला. मीटरला कोण पैसे एक्स्ट्रा देत नाही, एक्स्ट्रा घेतलं तर आमच्यावर गुन्हा दाखल होतो. कोण पैसे देत नाही स्वतःहून काढणं, कारण ते रिक्षात बसणारे पण सर्वसामान्यच लोक आहेत. त्याच्यामुळे आम्ही काय त्यांच्याकडे एक्स्ट्रा मागत नाही किंवा लुट्ट मारे आम्हाला काही जमत नाही. जे आहे तेच, पण रेट भरपूर वाढलेला आहे, तो काहीतरी सरकारने कमी करावा. म्हणजे पंतप्रधान आपल्या बाहेरच्या देशात जाऊन त्या दुसऱ्या पंतप्रधानांना मेलडीचं चॉकलेट वाटतंय, त्यापेक्षा आपल्या सर्वसामान्य भारतातल्या जनतेकडे बघितलं तर नक्की त्याचा जनता त्यांच्या पाठीमागे उभे राहील. युद्ध झालं तिकडं पण ह्याचा फटका सर्वसामान्याला बसतोय आणि सर्वसामान्य रिक्षा चालकाचा काना मोडलेला येत. याला जबाबदार कोण आहे? कारण पेट्रोल डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले, सीएनजीचा देखील दर वाढलेला आहे. कसा परिणाम होतो एकूण सर्वसामान्यांच्या जीवनावर? आता बघा ना, भाजीवाला म्हणतोय आम्हाला टेम्पोला, समजा ते टेम्पोत भाजी आणतायत तर त्यांना तो टेम्पोवाला भाडं जास्त घेतोय, ते भाजीवाले पुढे जास्त नाही विकणार. म्हणजे सगळ्याचा फटका सर्वसामान्यालाच बसतोय. मोठ्या लोकांना, अंबानींना किंवा मोठ्या बिझनेसमॅनना पडणार नाही, हा सर्वसामान्यालाच पडणार आहे. याचा जबाबदार फक्त याला केंद्र सरकार, राज्य सरकार हे दोघं जबाबदार आहेत. काहीतरी सोल्युशन काढण्याकरिताच पंतप्रधान परदेशात जाऊन भेट घेत आहेत असं देखील म्हणलं जाते. नाही ते भेटले असतील पण काही परिणाम दिसतच नाही ना. कमी झालं पाहिजे डबल, रात्रीच्या एका रात्रीत 2.5 रुपये वाढतायत. मग कुठं काही कमी काहीच नाही ना झालेलं. कमी झालं तर आम्ही म्हणू की बाबा खरंच गेलेत आणि त्याचा काहीतरी इफेक्ट झालेला आहे. इफेक्ट काही दिसतच नाहीये. नक्कीच आणखी देखील काही नागरिक आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, कसा फटका बसतोय? सीएनजीचे दर वाढलेत पुण्यामध्ये आणि पेट्रोल डिझेलचे देखील दर वाढले. प्रत्येक गोष्टीमध्ये यांनी पैसे वाढवलेले आहेत. सीएनजी मध्ये बी, ऑइल मध्ये बी, आणि रिक्षावाल्यांचा मीटर आहे तसंच आहे. मग यांनी आम्हाला मीटरचा दर वाढवून द्यावे. हा, दर वाढवून द्यावे. काय त्रास होतोय आता? म्हणजे दर वाढतायत तर काय त्रास होतोय तुम्हाला? त्रास होते म्हणजे तिथं आम्हाला 100-200 सुटायचे, तिथं आता 10-20 रुपये सुटतात. म्हणजे आम्हाला सगळं फटकाचे. हॉटेलमध्ये काय खायला गेलो तर डबल पैसे घेतात. काही बोलतात ते सिलेंडर आम्ही जास्त पैसे देऊन घेतोय, त्यामुळे ते आमच्याकडून 10च्या जागी 20 रुपये घेतात. मग आम्ही सिलेंडर गॅस भरायला गेलो तरी तिथं पैसे जास्तच घेतात. दिवसभरामध्ये म्हणजे कशी कमाई होते तुमची आणि त्याचा कसा प्रॉफिट राहतोय का बाजूला? नाही पहिले आमचे 1000 रुपये झाले तरी 4-5 अर्धे सुटायचे, पण आता काही नाही. आता 1000 रुपये झाले की 200 रुपये सुटतात. पूर्वी म्हणजे 1000 रुपये झाले की 500 रुपये सुटायचे, पण आता नाही. आता डायरेक्ट 200 रुपये फक्त बाजूला पडतात. सरकारला काय सांगायचं मग तुम्हाला? सरकारने काहीतरी त्यात मीटरचे पैसे बी आम्हाला वाढवून द्यावे. तर तसे तुम्ही आता वाढवता बाकीचे पैसे, म्हणजे बाकीच्यांनी कमावे आणि रिक्षावाल्यांनी काय करायचे? नक्कीच. तुम्हाला काय वाटतं, आता सीएनजीचे दर वाढलेत, पेट्रोल डिझेलचे दर वाढलेत? नाही मला काय म्हणायचं, पेट्रोल आणि डिझेल ठीक आहे, बाहेर नाही येतं आपल्या देशात. हा, सीएनजी आपल्या देशात तयार होतो का नाही, मग त्याचे रेट का वाढतात? सीएनजीचे रेट वाढायचा संबंधच नाही ना. तुम्ही सीएनजीचे रेट कशासाठी वाढवताय? पेट्रोलचे वाढवा, डिझेलचे वाढवा. ते वापरणारे कोण आहे? सगळे मोठे लोक आहेत ज्यांना पेट्रोल लागतं, 4 व्हीलर गाड्या वापरतात. पण सर्वसामान्य माणूस 2 व्हीलर वापरतो, रिक्षा वापरतो. मग त्यांच्यासाठी तुम्ही का भुर्दंड देताय? तुमचं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला?
असं देखील म्हणलं जाते की इलेक्ट्रिक वाहनं वापरा किंवा जास्त गाड्यांचा वापर करणं कमी करा. मोदी नाही ना, असं इलेक्ट्रिक गाड्यांचं त्यांनी अजून सोल्युशन तेवढं काढलं नाही ना. इलेक्ट्रिक गाडी आता आली, ती गाडी चार्जिंग केलं 80 ते 100 किलोमीटर जाते. बरेच जणांनी वापरला देखील. वापरलं ठीक आहे ना, वापरलंय. आता हे मोठे लोक वापरतात, पण त्याचाही रेट, तुमची चार्जिंगचा रेट बघितला, याचा रेट बघितला तर ते पण रिक्षाला परवडत नाही ना. रिक्षाला परवडणार फक्त सीएनजीच आहे आपलं. मग सर्वसामान्य माणसाला तुम्ही जर ह्याच्यात धरत असाल तर उपयोग नाही त्याचा काहीतरी. कसा परिणाम होतोय म्हणजे तुमच्या जगण्यावरती किंवा खर्च पाण्यावर? आता परिणाम म्हटल्यानंतर आता आम्ही ज्या वेळेस 800 रुपये जेव्हा दिवसाला कमवायचो, 300 रुपयाचा गॅस भरला, 200 रुपये घरात गेले, 300 रुपये आमची शिल्लक राहायची. पण आता तर काहीच राहत नाही तसं ना, काहीच राहत नाही आता शिल्लक. काय सांगणार? रेट तुम्ही एवढे वाढवून ठेवले म्हटलं तर आम्हाला एकंदरीतच महागाई वाढलीये. महागाई तर वाढलेली आहे. आता पेट्रोल आणि डिझेल वाढलं की महागाई वाढते, तो तर ठरलेलंच आहे. म्हणजे जे डिझेल 1 रुपयाने वाढलं, इकडे भाजी लगे तुमची 2 रुपयांनी किंमत, दूध वाढतं, सगळं वाढतं, सगळंच वाढतं. महागाई का वाढतीये? तुम्ही पेट्रोल डिझेलचा रेट वाढवले की महागाई वाढत चालले. हा, मग त्यातनं गव्हर्नमेंटने काहीतरी त्याच्यावरती सोल्युशन काढा की बाबा दुसऱ्या ह्याच्यानं तुम्ही हे करा ना, की गरिबांना काहीतरी फायदा होईल त्याचा, असं काहीतरी करा. आता केलं जाते वाटते का सरकारकडून गरिबांसाठी काहीतरी केलं जाते वाटते? नाही, गरिबांसाठी सरकार काहीच करत नाही. काय केलं पाहिजे? काय करायला पाहिजे म्हणजे जे सामान्य लोकांना आहे त्यांनी कॅटेगरी तयार करा तुम्ही बाबा. तुम्हाला जर पैसा काढायचाच असेल, पैसा जर तुम्हाला काढायचा असेल तर अशा पद्धतीने काढा की ज्यांच्याकडे खरंच गरजेच्या अलीकडे पैसा आहे नाही का, मग त्यांच्याकडनं ती काय वसूल करा. पण गरिबांना काहीतरी हे काय मार्ग काढून द्या त्याच्यात. मग हे माझं म्हणणं आहे. सीएनजीचे भाव वाढलेले आहेत, परवडत नाही. दर 2-4 दिवसाला भाव वाढतायत. ऑइलचे भाव वाढतायत, स्पेअर पार्टचे भाव वाढतायत. त्यामुळे ह्या गाड्या आता परवडत नाही. सरकारचा इच्छा असेल तर सगळ्यांनी इलेक्ट्रॉनिक गाड्या घ्याव्यात, ही सरकारकडे विनंती आहे. सीएनजीचे भाव काय कमी होत नाहीये आणि रोज 2-4 दिवसाला आड भाव वाढतायत. हे सर्वसामान्य रिक्षावाल्याला परवडत नाही. त्यामुळे रिक्षा धंदा मेटीकोटीला आलेला आहे. त्यामुळे हे काहीच परवडत नाहीये. पण आता तुम्ही इलेक्ट्रिक गाडी घेऊन फिरताय, पण तुमची माता रिक्षा काय करणार? रिक्षा आता विकायची वेळ आलेली आहे. रिक्षा परवडत नाहीये. सगळेच भाव वाढलेले आहेत. गॅसपासनं ते ऑइल पर्यंत सगळे भाव वाढलेले, स्पेअर पार्ट वाढलेले. त्यामुळे काहीच परवडत नाही. कधीपासून चालवताय रिक्षा? मी 40 वर्ष झाले हा धंदा करतोय. पूर्वी चांगला धंदा होता. आता गाड्याही सरकारने जास्त करून ठेवल्यात. कुणालाही परमिट देत आहेत, कुणालाही काही करतायत. त्यामुळे त्या रिक्षांचा इतका खर्च झालाय की 5 ते 10 लाख रिक्षा तयार झालेले आहेत. त्यामुळे धंदाही मार खाल्लेला आहे आणि हे काय परवडत नाहीये. सगळ्यांना इलेक्ट्रिक गाड्या घेणं पण शक्य नाही ना. नाही ना, ते फायनान्स कडनं कर्ज घ्यायला लागतं, बँकेकडनं कर्ज घ्यायला लागतं. कर्ज नाही फेडलं तर बँका रिक्षा ओढून नेतात. त्यामुळे हे काहीच परवडत नाही. आता तुमचा व्यवसाय कसा चालतोय मग? आता माझा व्यवसाय 200-300 रुपये मिळतात फक्त. मग रिक्षा चालवता का तुम्ही अजून? हा, संध्याकाळचा चालवतो, दिवसा मला जमत नाही. हा, ठीक आहे. सरकारला काय सांगणे मग आता? सरकारला एकच सांगणे, महागाई कमी करा, महागाई वाढवू नका. आहे ते परवडत नाहीये. सर्वसामान्य माणूस मेटीकोटीला आलेला आहे. काहीच भागत नाही, काही परवडत नाही. दुधाचे भाव वाढलेत, गॅसचे भाव वाढलेत, पेट्रोलचे भाव वाढलेत, डिझेलचे भाव वाढलेत. सगळीकडून चारी बाजूनी सरकारने सर्वसामान्य माणसाला मेटीकोटीला आणलेलं आहे. पण युद्धामुळे भाव वाढतात असं म्हणतात. युद्धामुळं काही नाही. युद्धाच्या आधी भाव तसेच होते, आताही तसेच आहे. सरकारने GST कमी करावा, नंतर पेट्रोलवरचं कर कपात करावी. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडेल असं भाव ठेवावे, ही सरकारकडे विनंती. बरं, तुम्हाला काय वाटतं दर वाढले? आम्हाला काय नाही, आमचं ऑइलचे पैसे आणि गॅसचे पैसे कमी व्हायला पाहिजे आणि रिक्षावाल्यांना चांगलं हे पहिलं हे भेटायला पाहिजे. हो, आमच्या धंद्याची लय परिस्थिती बेकार आहे सध्या. आम्ही तिथं 1000 रुपये होते, तिथं 500 रुपयात घरी जातो, ते भागत नाही आमचं.
किती म्हणजे दर म्हणजे कसं घेता तुम्ही मीटरचे आणि ते कसा फायदा होतो? मीटर आम्ही मीटर प्रामाणिकपणे चालवतो. आम्ही कोणाकडे जास्त पैसे मागत नाही, काय नाही. आमचा मीटर चालू तेव्हा आम्ही चालतो. आता सीएनजीचे दर वाढले तर त्याचा परिणाम काय होणार आहे? परिणाम म्हणजे आम्हाला परवडत नाही, पॅसेंजर बसत नाही गाडीत आमच्या. का? म्हणजे नाही. मीटरचे दर वाढले. हो, मग आता बसनी जातात ना, बस परवडते लोकांना. मग रिक्षा काय परवडणार आहे का? 25 रुपये नाही परवडत, ते 10 रुपये 20 रुपयामध्ये जातात. म्हणजे तुमचे मीटरचे दर आहे तेवढेच राहतात आणि सीएनजीचे दर वाढले. हो, ऑइलचे पण वाढले आणि सीएनजीचे पण वाढले. ते कमी व्हायला पाहिजे. सरकारला काय सांगणे तुमचं? सरकारला हेच सांगणं आहे की ऑइलचे आणि गॅसच्या कमी व्हायला पाहिजे, बाकी काय नाही. तर एकंदरीतच आपण पाहतो की होते रिक्षा चालक पुण्यातील हे सर्वसामान्य रिक्षा चालक आहेत आणि एकूणच आता पेट्रोल डिझेल नंतर सीएनजीचे देखील मोठ्या प्रमाणात दर वाढत आहेत आणि सातत्याने हे वाढणारे दर जे आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं जे आहे ते जीणं मुश्किल होत चाललेलं आहे. एकूणच त्यांचा फायदा जो आहे तो कुठेतरी म्हणजे फायदा होतच नाही थोडक्यात असं त्यांचं म्हणणं आहे आणि या सरकारने कुठेतरी या महागाईला लगाम लावली पाहिजे. महागाई जी आहे ती कमी होण्यावरती त्यांनी भर दिला पाहिजे अशी मागणी जी आहे ते या सर्व स्तरातून या नागरिकांकडून होत असल्याचं पाहायला मिळतं. पुण्याहून स्नेहल निमगिरे, डिजिटल प्रभात.